शेतकऱ्याचा, ह्या नवीन देशासाठी, ह्या नवीन वाटांसाठी, ह्या नवीन स्वप्नांसाठी, ह्या नवीन क्षितिजावरती जागर नवीन अंकुरांचा, जागर नवीन अंकुरांचा, जागर नवीन अंकुरांचा, जागर नवीन अंकुरांचा. मंडळी नमस्कार. सद्यस्थितीमध्ये शेती उद्योग महाभयंकर आव्हानांचा सामना करीत असताना शेतकरी मेटाकुटीला आलाय हे तर खरंच, परंतु ह्या समस्यांवरील तथाकथित रासायनिक समाधान इतकं फसवं आणि भयंकर आहे की येणाऱ्या भविष्यकाळात ह्या आव्हानांसोबतच इतर काही मानवनिर्मित आव्हानं उद्भवू शकतात, ज्यांचं मूळ आजच्या रासायनिक शेतीमध्ये असू शकतं. थोड्या काळाचा विचार करता उत्पादन दृष्ट्या रासायनिक शेतीमुळे फायदा होत असेलही, परंतु थोडा व्यापक विचार केला तर आपण अक्षरशः विषाचा वापर करून आपली शेती जगवत आहोत. रासायनिक खते, कीटकनाशके यांचा अतिवापर आणि गैरवापर एकीकडे हळूहळू शेत जमिनीचा कस आणि उत्पादकता कमी करत आहे, तर दुसरीकडे ग्राहकाला अपायकारक असे विषमिश्रित अन्न उपलब्ध करून देत आहे. हे कमी म्हणून की काय, तर ही विषारी रसायनं हळूहळू भूगर्भामध्ये स्थिरावत असताना भूगर्भातील जलस्रोतांना हानी पोहोचवत आहेत. महानगराला पाणी पुरवठा करणाऱ्या 3 प्रमुख नद्या आणि जलाशय म्हणजे भातसा, तानसा आणि वैतरणा या तिघांचेही भौगोलिक स्थान एकाच तालुक्यात आहे, आणि तो म्हणजे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका. या तालुक्यातील जेवढी जास्तीत जास्त शेती सेंद्रिय पद्धतीने होईल तितका रसायनांचा वापर कमी होईल, आणि ह्याचे तात्कालिक फायदे शेती उद्योगाला आणि ग्राहकाला मिळतीलच. सोबत अनुषंगिक लाभ म्हणून हे अमूल्य जलस्रोत जास्तीत जास्त विषमुक्त होऊन महानगरातील कोट्यावधी नागरिकांना पिण्याचं शुद्ध आणि निर्मल जल उपलब्ध होईल. या सर्व ध्यासातून श्री व्यंकटेश कुलकर्णी आणि श्री सुभाष कानडे यांच्या मनामध्ये साकारली एक कल्पना संपूर्ण सेंद्रिय शेतीची, आणि त्याच्या अंमलबजावणी दरम्यान गेल्या सुमारे 2 दशकात 200 एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या अग्रमानांकित अशा एकमेव प्रमाणित सेंद्रिय शेती क्षेत्राची, अर्थात ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भातसा धरण क्षेत्रात स्थित अशा साजिवली येथील कृषी फार्म आणि ग्राम विकास संस्था श्री व्यंकटेश कुलकर्णी आणि श्री सुभाष कानडे यांच्या अथक परिश्रमातून गेल्या 20 वर्षात हे स्वप्न सत्यात उतरलं. चला तर जाऊया त्यांच्या शेतावर आणि त्यांचे मनोगत जाणून घेऊया प्रशिक्षण संचालक श्री साहेबराव क्षीरसागर यांच्या शब्दात. मानवाला विषमुक्त अन्न, स्वच्छ हवा आणि स्वच्छ पाणी मिळणं हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. या तिन्ही गोष्टी सेंद्रिय शेतीतनं अत्यंत चांगल्या प्रकारे मिळू शकतात. सेंद्रिय शेती म्हणजे काय? सेंद्रिय शब्दाची जर फोड केली तर अधिक इंद्रिय म्हणजे इंद्रियांच्या साहाय्याने केली गेलेली शेती, ती म्हणजे सेंद्रिय शेती. मग इंद्रिय कुठली? जमिनीमध्ये असणारे असंख्य कोटी जीवाणू, किडे मकोडे, वनस्पतीच्या मुळ्या, उभ्या मुळ्या, आडव्या मुळ्या आणि निसर्गामध्ये घडत असणाऱ्या असंख्य जीवसाखळ्या. या सेंद्रिय शेतीच्या रथाची 4 चाकं असतात. एक बीजामृत, दुसरं जीवामृत, तिसरं आच्छादन आणि चौथं वापसा. या 4ही गोष्टींचं प्रशिक्षण आम्ही इथं शेतकऱ्यांना देत असतो, आणि ह्या प्रशिक्षणाचा जो उपयोग आहे आमच्या शेतकरी बांधवांना अत्यंत चांगल्या प्रकारे इथं होत आहे. फार्मवरील सेंद्रिय शेती ही एक सूत्रबद्ध कार्यक्रमाअंतर्गत केली जाते. यामध्ये सेंद्रिय शेती, सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठांचे संशोधन आणि निर्मिती, आणि इतर शेती व्यावसायिकांना सेंद्रिय शेती करण्यासाठी उद्युक्त करण्याकरता प्रशिक्षण कार्यक्रम. यापैकी या शेतावरील
पीक पद्धतीबद्दल सांगत आहेत येथील संचालक श्री साहेबराव क्षीरसागर. सोनचाफाचं हे आमचं प्लॅन्टेशन आहे. 10 बाय 10 वर लागवड केली असून एकूण 2300 झाडं आहेत. जवळजवळ 7 एकरवर हा संपूर्ण सोनचाफा लावलेला असून साधारणपणे एका वर्षाला एका झाडापासून 1000 फुलं मिळत असतात. मार्केट रेटमध्ये कधीकधी 1 रुपयापासून तो 2 रुपयापर्यंत बाजारभाव मिळतो. सरासरी 1 रुपया जरी धरला तरी या सोनचाफ्यापासून आम्हाला जवळजवळ 23 ते 25 लाख फुलं आणि त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न हे सुद्धा 23 ते 25 लाखापर्यंत असतात. ह्या व्यतिरिक्त या फार्मवर आम्ही आंब्याची पण लागवड केलेली आहे. साधारण 13 एकरावर 750 झाडं आहेत. याच्यामध्ये विविध जातीचे हापूस, केशर, रत्ना अशा जातीची लागवड आम्ही केलेली आहे. ह्या सगळ्या लागवड ही सेंद्रिय शेती पद्धतीनं आहे. या आंब्या व्यतिरिक्त आमच्या या फार्मवर काजू लागवड आम्ही केलेली आहे. पेरू, चिकू, शेवगा, जांभूळ याची सुद्धा लागवड केलेली आहे. ह्या सगळ्या सेंद्रिय पद्धतीने ज्यांची संपूर्ण जे आहे लागवड केली गेलेली आहे. सेंद्रिय शेती पद्धतीने ज्याचं उत्पादन आम्ही घेत असतो आणि ह्यापासून सुद्धा आम्हाला छानपैकी उत्पन्न मिळत असतं. सेंद्रिय शेतींसाठी लागणाऱ्या सर्व निविष्ठांची निर्मिती येथे केली जाते आणि त्याचे प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक इतर शेतकऱ्यांनाही दिले जाते. बीजामृत, जीवामृत, दशपर्णी अर्क, लमित, निंबोळी अर्क या निविष्ठांच्या उत्पादनाचे प्रात्यक्षिक पाहूया. बीजामृत तयार करताना कुठलं साहित्य लागतं याचा आपण थोडासा विचार करूया. देशी गाईचं शेण साधारण 1 किलो घेऊया. देशी गाईचं जे गोमूत्र आहे आपलं ते आपण साधारणपणे 1 लिटर. देशी गाईचं दूध किंवा दही हे सुद्धा आपण 1 लिटर घेऊया. कळीचा चुना थोडासा जो आहे तो 50 ग्रॅम आणि मुळाजवळची माती की जिच्यामध्ये भरपूर जीवाणू आहेत ही माती आपण घेणार आहोत आणि नंतर मग पाण्यामध्ये हे संपूर्ण मिश्रण करून आपण ते बियाणांवर शिंपडणार आहोत. गोमूत्र टाकल्यानंतर हे गाईचं दूध टाका. त्यानंतर ही मुळ्याजवळची जी माती आपण घेतलेली मुळ्यांजवळची ती पण टाका. थोडासा कळीचा चुना टाकून द्या आणि याच्यामध्ये हे गाईचं जे शेण आहे ते टाका. हे मिश्रण हाताने चांगलं ढवळा. बीजामृताचा अर्थ काय म्हणजे बीजांवर किंवा बियाणांवर केला गेलेला संस्कार. मित्रांनो, बियाणं हे जिवंत असतं, हे मृत नाही. बीज प्रक्रिया हा शब्द इथं व्यवस्थित वाटत नाही कारण प्रक्रिया ही मृत वस्तूंवर केली जाते. इथं तर एकेका कोंबातून 1000 दाणे आपल्याला मिळणार आहेत. नवनिर्मितीचा आनंद या बियाणांमधून मिळणार आहे. म्हणून या बियाणांवर व्यवस्थित संस्कार व्हायला हवा. जीवामृत तयार करण्यासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये गाईचं शेण, काळा गूळ, बेसन पीठ, गोमूत्र आणि मुळांजवळची माती. पहिल्यांदा आपण गाईचं शेण घेऊया. याच्यामध्ये काळा गूळ जो आहे तो टाकूया. चांगलं याचं मिश्रण करायचं आपल्याला. काळा गूळ टाका. त्यानंतर बेसन पीठ हे सुद्धा टाका. आता मुळांजवळची जी माती आहे जिच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जीवाणू आहेत ही माती टाका. गोमूत्र टाकायचं आहे. हे सगळं मिश्रण आपल्याला 200 लिटर पाण्याचा जो ड्रम आहे या ड्रममध्ये टाकायचं आहे आणि ते घड्याळाच्या काट्या जसे फिरतात त्याप्रमाणे ते आपल्याला ढवळायचं आहे. जागर नवीन अंकुरांचा. शेतकरी प्रशिक्षणांतर्गत आसपासच्या प्रशिक्षणार्थींना तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी येथे सुसज्ज प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक सुविधा निर्माण करण्यात आली असून सौ शुभांगी सिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथे प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येतो. याद्वारे आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांना फार्मवरती आमंत्रित केले जाते आणि त्यांना समग्र सेंद्रिय शेतीची संकल्पना समजावून दिल्यानंतर त्यांचे शंका समाधानही करण्यात येते. या प्रशिक्षण सुविधेचा फायदा आत्तापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी घेतला असून येथील सुमारे 250 शेतकरी आता सेंद्रिय शेती करू लागले आहेत. शेतकऱ्यांमधील या जागरूकतेबद्दल आणि सेंद्रिय शेतीसाठी शासनाकडून होणाऱ्या प्रयत्नांबद्दल सांगत आहेत
येथील तालुका कृषी अधिकारी श्री अजय पाटील. रासायनिक शेतीमुळे होणारे दुष्परिणाम आपल्या पुढे येत आहेत आणि ते जर टाळायचे असतील आणि विषमुक्त, सकस आणि दर्जेदार उत्पादन जर आपल्याला ग्राहकापर्यंत पोचवायचं असेल तर सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही, ही गोष्ट ठळकपणे अधोरेखित झालेली आहे. त्या दृष्टीने कृषी विभागामार्फतही सेंद्रिय शेती आणि गटशेतीद्वारे सेंद्रिय शेती करण्याकरिता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येते. हेक्टरी 20,000 रुपये खर्च गृहीत धरून सेंद्रिय शेतीचं अवलंब करणाऱ्या शेतकऱ्याला किमतीच्या 50% किंवा 10,000 प्रति हेक्टर आणि गट स्वरूपात 50 शेतकऱ्यांचा 50 हेक्टर क्षेत्राचा एक गट करून त्या गटशेतीला प्रोत्साहन देऊन असा एक प्रकल्प तयार करून त्याला अनुदान शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे. वेगवेगळ्या सेंद्रिय निविष्ठा तयार करण्यासाठी लागणारे जे काही उपकरणं आहे किंवा इतर बाबी आहे त्यासाठी सुद्धा अनुदान शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे. गटशेतीला चालना देण्यासाठी सुद्धा विविध योजना शासन राबवित आहे. फक्त शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या घरच्या घरी किंवा शेताच्या बांधावर आवश्यक त्या झाडांची लागवड करून त्याप्रमाणे त्यापासून निर्माण होणारे जीवामृत, बीजामृत, दशपर्णी अर्क, लमित अशा प्रकारच्या जर निविष्ठा बनवल्या आणि आपलं एकरी उत्पादनासाठी येणारा खर्च जर कमी केला तर येणाऱ्या कसदार उत्पादनाला मिळणारा बाजारपेठ ही खूप मोठी आहे. आणि नुसतं ऑर्गॅनिक फार्मिंग न करता सर्टिफाईड ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे त्याचं प्रमाणीकरण करण्याची पण आता आवश्यकता निर्माण झालेली आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. या शेतावरील सर्व बाबींचे नियोजन आणि निरीक्षण अत्यंत काळजीपूर्वक करण्यात येते आणि उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन अचूकता सांभाळली जाते. श्री वसंत हुल्ल्याळकर हे येथील गटशेती आणि बीजोत्पादन विभागाची धुरा सांभाळतात, तर सौ पूजा भट आणि सौ नीता शेट्टी अनुक्रमे विपणन आणि सामान्य प्रशासनाची जबाबदारी सांभाळतात. यामध्ये थेट ग्राहकांशी आणि उत्पादकांशी संपर्क साधला जाऊन शेती उत्पादनाचे अचूक ग्रेडिंग करून त्याचे किरकोळ विक्रीसाठी पॅकिंग करण्यात येते. यासाठी वापरले जाणारे सर्व पॅकिंग मटेरियल म्हणजे अगदी प्लास्टिक सुद्धा बायोडिग्रेडेबल असते. हे विशेष. एका विख्यात प्रमाणीकरण संस्थेद्वारे प्रमाणित करण्यात आलेली ही सर्व सेंद्रिय उत्पादनं किरकोळ विक्रीसाठी घरपोच पाठवली जातात. तसेच महानगरामधील काही दुकानांमधून विक्रीस उपलब्ध होतात. वर्षाकाठी होणाऱ्या एकूण विक्रीमधील सुमारे 60% इतका महसूल थेट उत्पादक शेतकऱ्याकडे पोहोचवला जातो. यामुळे गटशेतीच्या संकल्पनेस बळ मिळून वर्षाकाठी सुमारे 6,500 टन प्रमाणित सेंद्रिय शेतमालाची विक्री केली जाते. सेंद्रिय शेतीचा आत्मा म्हणजे आपली गाय. आता ह्या ठिकाणी आपल्याला भारतीय जातीच्या गीर जातीच्या आपल्या ज्या गायी आहेत 115 गायी आहेत. या गायींपासून जी सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक असणारे बीजामृत, जीवामृत, अमृत पाणी इत्यादी विविध घटक आपण जे वापरत असतो त्यासाठी लागणारं शेण, गोमूत्र, काडी कचरा, दूध हे सगळं मिळत असतं. या सगळ्यांचा उपयोग करून सेंद्रिय शेतीसाठी लागणारे घटक आपण आपल्याच घरी तयार करून ते सेंद्रिय शेतीसाठी वापरत असतो. या गायींपासून आम्हाला दूधसुद्धा मिळतं. या दुधापासून उत्कृष्ट आम्ही तूप बनवतो आणि हे तूपसुद्धा आम्ही ग्राहकांना देत असतो. शेतकऱ्याने आपल्या शेतावर एक जरी देशी गाय पाळली तरी पुरेसं आहे. आपणाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की एकाच देशी गायपासून आपण 30 एकर सेंद्रिय शेती करू शकतो. तुम्हाला आश्चर्य वाटते ना? सांगतो.
हे बघा, एक गाय दररोज 10 किलो शेण देते. या 10 किलो शेणापासून आणि तिच्या 5 लिटर गोमूत्रापासून आपण जीवामृत बनवणार आहोत. मग दररोजचं जीवामृत हे 10 किलो शेण, 5 लिटर गोमूत्र, नंतर त्याच्यामध्ये आपण 1 किलो काळा गूळ टाकणार आहोत, 1 किलो बेसन पीठ टाकणार आहोत, कळीचा चुना टाकणार आहोत, वनस्पतींच्या मुळाजवळची माती टाकणार आहोत. हे 1 एकर क्षेत्रासाठी पुरते. मग ही गाय आपल्याला दररोज 10 किलो शेण देते, म्हणजे दररोज 1 एकर क्षेत्र आपण सेंद्रिय शेतीखाली आणू शकतो. असं एका महिन्यामध्ये 30 एकर क्षेत्र आपण सेंद्रिय शेतीखाली आणलं आणि एका महिन्याने परत दुसरा जो आहे रोटेशन हे आपण जीवामृताचं करू शकतो. परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा यासाठी आम्ही इथं प्रशिक्षण देतो. प्रशिक्षणामध्ये आमचा मुख्य उद्देश असा असतो की शेतकऱ्यांनी एकत्र यावं, गटशेती करावी. कारण ज्यावेळेस आता ह्या ठिकाणी जमिनीची धारणा इतकी कमी आहे की एकटा शेतकरी काय करू शकत नाही. 100 शेतकरी 200 शेतकरी असे एकत्र आले तर अतिशय सुंदर कार्यक्रम आपण राबवू शकतो. सेंद्रिय शेतीसाठी लागणारे वेगळे जे घटक आहेत, इनपुट ज्याला आपण म्हणूया, ते इनपुट्स आपल्याला सामूहिकरित्या सुद्धा करू शकतो. त्याप्रमाणे उत्पन्न होणारा माल याचं सुद्धा एकत्रित मार्केटिंग आपल्याला येऊ शकतं. तर याचा फायदा आमच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील जे विविध गावं आहेत या गावातील शेतकऱ्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे उचललेला आहे. गटशेतीचं उत्कृष्ट उदाहरण मी तुम्हाला देतो. आमच्याकडे जवळजवळ 22 गावातील शेतकरी 500 शेतकऱ्यांनी ह्या वर्षी 1500 टन भाताचं बीजोत्पादनाचा कार्यक्रम घेतला. बाजारामध्ये फक्त 700 रुपये क्विंटल जातो, पण हाच बीजोत्पादनाचा कार्यक्रम घेऊन हे बीज आम्ही जवळजवळ 13.5 रुपये किलोनं विकलं बघा. तर ह्या म्हणजे फायदा कसा झाला की शेतकरी एकत्र आले, समूह शेती केली, सेंद्रिय शेती पद्धतीने शेती केल्यामुळे उत्पादन खर्च कमी झाला आणि उत्पादनाला चांगली किंमत मिळाल्यामुळे त्यांचं उत्पादन सुद्धा चांगलं वाढलं. तर ही सामूहिक शेतीची किमया आहे. शेतकऱ्यांनी कृपा करून सामूहिक शेतीकडे वळावं असं मला वाटतं. जागर नवीन अंकुरांचा. ही आमची सोनचाफा लागवड 10 बाय 10 फूट अंतरावर 2300 झाडं जवळजवळ 7 एकर क्षेत्रावर आहेत. दर वर्षाला एका झाडापासून 1000 फुलं निश्चितच मिळतात. मग अशा प्रकारे आम्हाला 2300 झाडांपासून 23 ते 25 लाख फुले मिळतात. हे फुलं आम्ही दादर मार्केटला पाठवतो. गणपती आणि दुर्गोत्सव या वेळेला मात्र चांगला बाजार मिळतो. सरासरी 1 रुपया जरी बाजार आपण धरला तरी या सोनचाफ्यापासून आम्हाला 23 ते 25 लाखापर्यंत उत्पन्न मिळतं. बहाडोली जांभूळ इथलं एक वैशिष्ट्य आहे. बहाडोली जातीचं ही लागवड आम्ही इथं केलेली आहे कारण ह्या फळामध्ये गुदा खूप मोठा असतो आणि बी त्या प्रमाणाने फार छोटी असते. मार्केटमध्ये याला बाजार 50 रुपये ते 40 रुपये पाव किलो याप्रमाणे याला भाव मिळत असतो. ही बहाडोली जातीची रोपं आम्ही पालघर तालुक्यातून आणली. याची लागवड 15 बाय 15 फूटवर आम्ही केलेली आहे आणि संपूर्ण शेती आपले जे आहे सेंद्रिय शेती पद्धतीचे जे घटक असतात वेगळे वेगळे त्या म्हणजे जीवामृत मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही याच्यामध्ये वापर केलेला आहे. 4 वर्षाची झाडं झालेली आहेत. यावर्षी बहार बऱ्या प्रमाणात आलेला आहे. पुढच्या वर्षापासून अत्यंत चांगलं उत्पन्न मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम सगळ्या जगाने अनुभवलेले आहेत. मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, जमिनीचा नापीकपणा, विषारी अन्न हे सगळं आपण अनुभवतो आहोत. सगळं जग आता मोठ्या आशेने बघतं की याच्यावर उपाय काय. याच्यावर उपाय आम्हाला असं वाटतं की सेंद्रिय शेती ही खरोखरच काळाची गरज आहे. आपण सगळ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे. सेंद्रिय शेती करत असताना सगळ्या लागणाऱ्या निविष्ठा शेतकरी हा आपल्या स्वतःच्या शेतावरच करू शकतो. बाहेरून काही आणावं लागत नाही. शेतकरी हा आपल्या धरतीला माता समजतो. मग ह्या मातेला आपण काय विष देणार काय. येणारी पिढी मोठ्या आशेने आपल्याकडे बघते. मग या पिढीला आपण कुठलं अन्न देणार आहोत. या पिढीसाठी आपण अत्यंत सात्विक, विषमुक्त, स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा, चांगलं अन्न हे देण्याची आपली जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी केवळ आपण सेंद्रिय शेतीतनंच पार पाडू शकतो. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की आपण आता सेंद्रिय शेतीकडे वळूया. सेंद्रिय शेतीद्वारे आजच्या आव्हानांचा यशस्वी सामना करून आणि भविष्यातील आव्हानांचा आत्ताच अंदाज घेऊन शेती आणि शेतकऱ्याच्या आणि ग्राहकाच्या मानसिकतेमध्ये मूलभूत बदल घडायला हवा असे आज सर्वत्र सांगितले जाते. पण ह्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून
स्वतःसोबत शेतकऱ्याचा, त्याच्या शेताचा, त्याच्या गावाचा, परिसराचा आणि तमाम नैसर्गिक स्रोतांचा विकास साधून समाजाला शुद्ध हवा, पाणी आणि अन्न देण्यासाठी धडपडणाऱ्या श्री व्यंकटेश कुलकर्णी आणि श्री सुभाष कानडे यांच्या उद्योजकतेला आणि दूरदृष्टीला आमचा सलाम. जय हिंद.